नमस्कार. आज आपण एका खिंडीची गोष्ट पाहणार आहोत, पण ही काही साधीसुधी खिंड नाहीये. ही एक अशी खिंड आहे जिचं नाव तिच्या मातीत सांडलेल्या रक्ताने आणि एका अतुलनीय त्यागाने पवित्र झालं. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की एका सामान्य डोंगर खिंडीला पावनखिंड म्हणजेच पवित्र खिंडचं नाव का बरं मिळालं असेल? तर ह्या नावामागे ना एक जबरदस्त कहाणी दडली आहे. शौर्याची, त्यागाची आणि स्वामीनिष्ठेची. अशी कहाणी जी इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली आहे. चला तर मग थेट त्या काळात जाऊया जिथे ही गोष्ट सुरू झाली. आणि या शौर्यगाथेची सुरुवात झाली ती एका मोठ्या संकटातून. तर गोष्ट आहे 1660 सालची आणि ठिकाण आहे पन्हाळगड. पन्हाळगड म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातला एक सगळ्यात महत्त्वाचा, एक अभेद्य किल्ला. आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. नुसते अडकले नव्हते, तर सिद्दी जोहरच्या प्रचंड मोठ्या सैन्यांनी त्यांना चारी बाजूंनी घेरलं होतं. म्हणजे बाहेर पडायला अक्षरशः कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. परिस्थिती एकदम बिकट आणि खरं सांगायचं तर निराशाजनक होती. आता अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं तर काहीतरी धाडसी आणि तितकीच जोखमीची योजना हवीच होती नाही का? आणि हो, अशी एक योजना तयार झाली. या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं महाराजांना त्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर काढणं. आणि ही प्रचंड मोठी जबाबदारी उचलली ती छत्रपतींच्या एका सगळ्यात विश्वासू आणि शूर योद्ध्यानं. नाव होतं त्यांचं बाजीप्रभू देशपांडे. तर मग योजना काय होती? योजना खरं तर 2 भागांमध्ये होती. भाग पहिला, महाराजांनी अगदी गुप्तपणे पन्हाळगडावरून निसटून थेट विशाळगडाकडे जायचं. आणि भाग दुसरा, जो सगळ्यात धोकादायक आणि सगळ्यात महत्त्वाचा होता, तो म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या मोजक्या मावळ्यांसोबत पाठलाग करणाऱ्या शत्रूला एका अरुंद खिंडीत रोखून धरायचं, जोपर्यंत महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचत नाहीत. आणि इथूनच सुरू झालं इतिहासाच्या पानांवरचं ते अजरामर शौर्यपर्व. त्या खिंडीचं नाव होतं घोडखिंड. आणि याच खिंडीत बाजीप्रभू देशपांडे एक अभेद्य भिंत बनून उभे ठाकले. जरा विचार करा, परिस्थिती किती अवघड असेल. एका बाजूला सिद्दी जोहरचं हजारोचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त मुठभर मावळे. पण त्या घोडखिंडीची रचनाच अशी होती, इतकी अरुंद वाट की तिथे बाजीप्रभू आणि त्यांचे सैनिक शत्रूंसाठी अक्षरशः एक मानवी भिंत बनून उभे राहिले. आणि या लढाईला सुरुवात होण्याआधी बाजीप्रभूंनी महाराजांना एक वचन दिलं होतं. ते म्हणाले, महाराज, जोपर्यंत विशाळगडावरच्या तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही, म्हणजे तुम्ही सुखरूप पोचल्याचा संकेत मिळत नाही, तोपर्यंत मी हा देह ठेवणार नाही. हे वचन खरं तर हेच त्या संपूर्ण लढाईचं सार होतं, आत्मा होता. आता सगळं काही म्हणजे ती संपूर्ण लढाई, प्रत्येक मावळ्याचा श्वास आणि स्वतः बाजीप्रभूंचं आयुष्य फक्त एका गोष्टीवर अवलंबून होतं, विशाळगडावरून येणाऱ्या त्या तोफेच्या आवाजावर. लढाई सुरू झाली. काय भयंकर लढाई होती ती. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे सिंहासारखे लढत होते. त्यांच्या शरीरावर जखमांची गणतीच नव्हती. रक्ताने अक्षरशः न्हाऊन निघाले होते ते, पण मागे हटले नाहीत, खिंड सोडली नाही. आणि मग अखेर तो आवाज आला, तोफेचा आवाज. विशाळगडावरून आलेला तो संकेत. महाराज सुखरूप पोहोचले होते, आपलं वचन पूर्ण झालं हे ऐकल्याच्या समाधानातच बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. बाजीप्रभू आणि त्या शूर मावळ्यांच्या रक्ताने ती खिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. त्यांच्या त्या बलिदानाने फक्त एक लढाई नाही जिंकली गेली, तर मराठ्यांच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. या अतुलनीय त्यागामुळे झालं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित राहिले. आणि महाराज सुरक्षित राहिले म्हणूनच स्वराज्याची जी ज्योत होती ती विझली नाही, उलट ती अधिकच तेजाने तळपू लागली. आणि इथे मिळतं आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः, बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेल्या त्या घोडखिंडीला एक नवीन नाव दिलं, एक गौरवशाली नाव, पावनखिंड. एका सामान्य खिंडीचं रूपांतर एका तीर्थक्षेत्रात झालं होतं, फक्त आणि फक्त त्यागामुळे. म्हणूनच पावनखिंडची ही गोष्ट फक्त एक ऐतिहासिक घटना राहत नाही, ती एक प्रतीक बनते. कशाचं? तर अढळ निष्ठेचं, प्रचंड धैर्याचं, सर्वोच्च त्यागाचं आणि आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचं. ही मूल्य आजही आपल्याला या कथेतून प्रेरणा देतात. आणि ही कथा ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच, की आजच्या जगात जिथे आपण अनेकदा स्वतःच्या फायद्याचा विचार करतो,
तिथे कर्तव्य आणि त्याग या शब्दांना नेमकं काय महत्त्व आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, नाही का?